यस ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपण या असणाऱ्या करंट अफेअरच्या 25 क्वेश्चनला, म्हणजेच आपल्या असणाऱ्या 25 टॉपिक्सला. तो कोणत्या असणाऱ्या फेजमध्ये असेल तर तो सप्टेंबर ऑक्टोबर या 2 असणाऱ्या महिन्यांतर्गत एक 25 टॉपिक चूज केलेले आहेत, जेणेकरून तुमच्या असणाऱ्या रिव्हिजनला बूस्ट मिळेल. आणि जो आता टाइम वाढलेला आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, पेपर जे कदाचित जून मध्ये गेलेला आहे, तर या असणाऱ्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला असणारा जो काही रिव्हिजनचा किंवा एक्स्ट्रा पॉइंट्स वाचण्याचा असणारा जो कालखंड आहे का, तो वाढवता येऊ शकतो. आणि त्यामध्ये ह्या 25 टॉपिकला आपल्याला ऍज अ फ्रेंड म्हणून त्या ठिकाणी ऍड करायचे आहेत, एक मदतीस म्हणून आपल्याला तिथं ऍड करणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला मग ह्या 25 टॉपिक मध्ये एक बराचसा पार्ट मी इंटरनॅशनल वरती फोकस करतोय, नॅशनल वरती फोकस करतोय. याचं कारण काय, राज्यसेवेला जे 15 क्वेश्चन्स विचारले जातात त्यातले एखाद दुसरा क्वेश्चन हा राज्य पातळीवरच्या चालू घडामोडी संबंधित असतो, पण बाकीचे असणारे 12-13 क्वेश्चन्स हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या चालू घडामोडीवरती आहेत. त्यामुळे याला थोडंसं फोकस करणं गरजेचं असणार आहे, म्हणून हा मुद्दा मी या पद्धतीने घेतोय. ठीक आहे, चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 1 काय आहे. योग्य विधानांचा उल्लेख करायचा आपल्याला. विधान नंबर 1, पुणे महानगरपालिकेने पीएमसीने नुकत्याच स्थापन केलेल्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी येथे सर्वसामान्यांसाठी कॅश फॉर वेस्ट योजना सुरू केलेली आहे. म्हणजे काय, जे वेस्टेज असणारे जे मटेरियल्स असतील ते वेस्टेज मटेरियल्स महानगरपालिके अंतर्गत आणायचे आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मोबदला दिला जाईल. या अनुषंगाने असणारा महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह कुणी स्टार्ट केलेला आहे, तर इथं म्हटलं जाते पुणे महानगरपालिकेनं असा निर्णय घेतलाय का, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये उल्लेख केला, तर हा संदर्भ पुणे महानगरपालिकेचा नाहीये, तो आहे या ठिकाणी पटना महानगरपालिकेचा. कोणाचा इनिशिएटिव्ह आहे तो, पटना महानगरपालिकेचा इनिशिएटिव्ह आहे, तो इथं लक्षात घ्यायचा. पुढं, लोकांना त्यांच्या सुक्या कचऱ्यासाठी प्रत्येक वस्तूसाठी विहित किंमत सूचीनुसार पैसे दिले जातील. आता मुद्दा कसा आहे की कन्फ्युजिंग करण्यासाठी पुणे महानगरपालिका का टाकलं, सुका कचरा ओला कचरा याची जी आयडिओलॉजी आहे का, जी संपूर्ण भारतभरामध्ये पसरली गेली, त्याचा उद्गात आपल्याला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने दिसतात. पण याला सुरुवात करणाऱ्याबद्दल बोललं जात नाहीये. तो नवीन असणारा मुद्दा कुणी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न केला जातोय, म्हणून पटनाचा उल्लेख लक्षात ठेवायचा. आणि इथं सुक्या कचऱ्याच्या असणाऱ्या वस्तूंसाठी ऍग्रीगेट केलेला आहे की किती वस्तू कोणत्या रकमेच्या अंतर्गत असतील, त्यांची लिस्ट तयार केली आणि त्या लिस्टच्या माध्यमातून ही रक्कम दिली जाणार आहे, ते इथं लक्षात घ्यायचं. आणि अत्याधुनिक सुविधेची दररोज 2 टन सुका कचरा आणि 1.5 टन ओला कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. आणि महिला कामगार हे चालवतात, म्हणून याला पिंक MRF असे नाव सुद्धा देण्यात आलं का, तर लक्षात ठेवायचं पिंक MRF हे नाव देण्यात आलं कारण इथं मुख्यत्व करून कोण कामगाराची भूमिका चालवत आहे त्या ठिकाणी, तर महिला कामगार याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत, त्यामुळे हे पिंक MRF लक्षात ठेवायचं. मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी आणि किती टनाचा उल्लेख आहे, तर दररोज 2 टन सुका कचरा आणि 1.5 टन ओला कचऱ्याचा उल्लेख लक्षात घ्यायचा. आणि या MRF ची असणारी स्थापना इथं पीएमसीने म्हणजे पटना म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा उल्लेख लक्षात घ्यायचा. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, जर्मन संस्था गिज आणि इतर संस्थांच्या मदतीने केली का, तर यस, म्हणजे जर्मन संस्था गिजची सुद्धा सहभागी या ठिकाणी यंत्रणा आहे, उपयोगात येते. आणि त्यांच्या माध्यमातून वन आणि हवामान बदल मंत्रालय, पर्यावरण मंत्रालयाचं असणारं एक नोडल एजन्सी सुद्धा याच्यामध्ये काम करताना दिसते. त्यामुळं विधान 2, 3 आणि 4 बरोबर आहे, फक्त विधान 1 चुकीचं आहे. म्हणजे उत्तर असेल फक्त 1 वगळता सर्व विधानं या ठिकाणी बरोबर असतील, हे इथं लक्षात घेणं अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या इनिशिएटिव्हच्या अनुषंगाने हा प्रश्न केलेला आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला प्रश्न केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. कचरा विल्हेवाटाची आणि ते पुनर्निर्मितीकरणाच्या असणाऱ्या संरचनेमध्ये त्याला ऍड करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारले जातात, हे इथं लक्षात ठेवायचं. बघा पुढचे क्वेश्चन्स घेऊया आपण. बघा काय दिले, महाराष्ट्राने टमटम कामगारांसाठी, ज्याला आपण गिग वर्कर्स म्हणतो, म्हणजे तात्पुरते असणाऱ्या कामाचं स्वरूप असणाऱ्या कामगारांचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, ज्याला आपण असं म्हणूया असंघटित कामगारांचं क्षेत्र असेल. रुपये 4 लाख विमा संरक्षण आणले आहे, ज्यात जीवन विम्यासाठी 2 लाख आणि अपघाती विम्यासाठी
2 लाख समाविष्ट केलेले आहेत का? तर लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, तर महाराष्ट्र सरकार नाहीये या ठिकाणी, तर तो आहे कर्नाटक सरकार. कर्नाटकनं काय केलं, तर या गिग वर्कर्ससाठी 4 लाख रुपयांचा विमा संरक्षण आणलेलं आहे आणि यासाठीच काय केलं, तर इथं सेवा सिंधू पोर्टलचा असणारी सुरुवात या ठिकाणी करण्यात आली. सेवा सिंधू पोर्टलचा उल्लेख, कर्नाटक गिग वर्कर्सचा मुद्दा लक्षात ठेवायचं. 4 लाखांचं असणारं विमा संरक्षण याच्यामध्ये आणलं गेलं. त्यामध्ये जीवन विम्यासाठी 2 लाख आणि अपघाती विम्यासाठी 2 लाखाचा उल्लेख असेल आणि या व्यक्ती सेवा सिंधू पोर्टलद्वारे थेट लाभांशासाठी अर्ज करू शकतात. जर त्यांच्याकडे ई लेबर ओळखपत्र क्रमांकासह आवश्यक कागदपत्रे असतील तरच त्यांना याच्या पद्धतीचे फायदे होतील. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कामगारांनी त्याची नोंद करणं अपेक्षित असणार आहे. त्या नोंदीच्याच कामगारांना याचा फायदा मिळणार आहे. म्हणजे शासनाला, राज्य सरकारला कामगारांचा डाटा योग्य पद्धतीने सिक्युअर करून ठेवता येऊ शकतो. त्यासाठी सुद्धा हा सिंधू पोर्टल या ठिकाणी येतो. सेवा सिंधू पोर्टल अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं. कर्नाटक सरकारचा उल्लेख येतोय म्हणजे फक्त विधान 2 बरोबर असणार आहे हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. विधान 1 चा उल्लेख या ठिकाणी नाही, महाराष्ट्र नाहीये, तर कर्नाटकाचा असणारा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला चर्चेमध्ये आणायचं. ठीक आहे, चला पुढचा उल्लेख करूया आपण या ठिकाणी. बघा कशावरती दिलेला आहे मुद्दा, भारतीय जिओलॉजिकल, काय संदर्भ येतोय, भारतीय जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने खनिज संसाधने आणि आपत्ती व्यवस्थापनातील प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो सोबत 5 वर्षांचा सामंजस्य करार केलेला आहे. कोण कोणासोबत करार करतोय लक्षात ठेवायचं. कुणी या ठिकाणी GSITI ने केलेला आहे. भारतीय जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यानं काय केलं, खनिज संसाधन आणि आपत्ती व्यवस्थापनातील प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी, म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून खनिज संशोधन करायचे आहेत, त्यासाठी ट्रेनिंग प्रोव्हाइड करायचे आहे, त्यासाठी लोकेशन सॅटेलाइटचा यूज करायचा आहे. यासाठी इस्रो सोबत अग्रीमेंट केलाय. किती वर्षांचा, 5 वर्षांचा अग्रीमेंट केलेला आहे का, तर यस, हा 5 वर्षांचा अग्रीमेंट केलेला आहे. नंतर ही भागीदारी राष्ट्रीय नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन प्रणाली कार्यक्रमाचा एक भाग आहे. NNRMS चा भाग आहे का, तर यस, राष्ट्रीय नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन प्रणालीचाच हा एक महत्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे या असणाऱ्या मुद्द्याला 5 वर्षांच्या अग्रीमेंटच्या अंतर्गत स्थान दिलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. आणि या सहयोगी प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट हे सर्व राष्ट्रीय नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन प्रणाली NNRMS कार्यक्रमाच्या छत्राखाली खनिज संसाधने आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात क्षमता वाढवणार सर्व समावेशक प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करणं आहे का, तर हो. खनिज संपत्ती आणि त्याच्याशी संबंधित असणारं मॅनेजमेंट यांच्यामध्ये क्लॅरिटी यावी, यांच्यामध्ये एकवाक्यता यावी, या दृष्टिकोनातून असणारा हा इनिशिएटिव्ह घेतला जातोय. आणि अति महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह इस्रो सोबत ऍड करून हा असणारा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या ठिकाणी कोलॅबोरेशन करतोय. त्यामुळे लक्षात ठेवायचं, डायरेक्टली तुम्हाला याच्याशी संबंधित क्वेश्चन केला जाईल, चर्चेमध्ये राहतोय या ठिकाणी GSITI चा रेफरन्स आणि इस्रोचा अँगल. त्यामुळं हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. तो एक महत्वपूर्ण संदर्भ याच्यामध्ये आपण बघूया. ठीक आहे, आता थोडंसं नीट ऐका. खाली विधाने विचारत घ्या. कोणता संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय ते बघा. बोईंगने 13 सप्टेंबर 2023 रोजी पहिलं C-295 वाहतूक विमान भारतीय हवाई दलाला दिलेलं आहे. सप्टेंबर 2023 मध्ये वाहतूक विमान कुठला, पहिलं C-294 चा असणारा उल्लेख केला तर तो कोणाचा असेल या ठिकाणी, तर तो बोईंगचा नाही या ठिकाणी, तर तो आहे एअरबसचा. लक्षात ठेवायचं, इनिशिएटिव्ह घेणाऱ्या कंपनीज, इनिशिएटिव्ह घेणारे कंट्रीज याच्याशी संबंधित असणारे प्रोटोकॉल्स, अग्रीमेंट्स, MOUs विचारले जातात. म्हणून बोईंग नाहीये तर तिथं कोण असणार आहे, एअरबसनं काय केलं तर 13 सप्टेंबर 2023 ला पहिलं, आता हे पण नावं लक्षात घ्या, बऱ्याच वेळा अशी नावं विचारतो आयोग, C-295 वाहतूक विमान भारतीय हवाई दलाला आत्ता नुकतं सुपूर्द केलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं. फक्त बोईंग नाही, एअरबस लक्षात ठेवायचं. म्हणून विधान 1 तर चुकीचं आहे.
इंडियन एअरफोर्सने एकूण किती मागितलेत? 56 C295 विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी 16 विमाने कुठून येणार आहेत? तर स्पेन मधून उड्डाणाच्या स्थितीत वितरित केली जातील आणि उर्वरित 40 नाव लक्षात घ्या टाटा ऍडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड TISL द्वारे भारतात तयार आणि असेंबल केले जातील. म्हणजे 56 पैकी 16 स्पेन मधून येणार आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं एअरबस स्पेनशी संबंधित असणाऱ्या कंपनीचा उल्लेख येतोय. तर त्यांच्या माध्यमातून हे मॅन्युफॅक्चरिंग होतील आणि ते प्रिपेअर्ड कंडिशन्स मध्ये तिथून फ्लाय करतील 16 आणि राहिलेले 40 जे आहेत का ते भारतात तयार केले जातील आणि ते कोणा माध्यमातून? टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड द्वारे तयार होताना दिसेल आपल्याला. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला विधान 2 बरोबर आहे. आणि भारतीय बनावटीचं पहिलं C295 सप्टेंबर 2026 मध्ये वडोदरा येथील असणाऱ्या TISL सुविधेतून बाहेर पडण्याची अपेक्षा आहे. म्हणजे काय? टाटा ऍडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड हा वडोदरा या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन करताना दिसेल आणि त्यातला पहिला जो अलॉटमेंटचा असणारा जो काही शिपमेंटचा असणारा मूळ मुद्दा या विमानांच्या ऑर्डरचा असेल तर तो 2026च्या सप्टेंबर मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये रेडी पोझिशन अंतर्गत आपल्याला डिस्प्ले होताना दिसेल. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? फक्त विधान 1 चुकीचं आहे, दुसरं आणि तिसरं बरोबर आहे. उत्तर काय असेल? 1 वगळता सर्व विधाने बरोबर असणार आहेत. तोही लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा जर तुम्ही फक्त 2 आणि 3 बरोबर म्हटलं तर तेच असणार आहे. फक्त विधाने ऑप्शन मध्ये थोडासा मुद्दा गोळ झालाय. फक्त लक्षात घ्यायचं 1 चुकीचं आहे, बाकीचे 2 बरोबर आहेत. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 5 चा उल्लेख करूया. काय बा क्वेश्चन नंबर 5? विधानांचा उल्लेख करायचे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एकमात्र असणारं IISc बँगलोर मधलं त्या शास्त्रज्ञांनी सोने आणि तांबे सल्फाइड पासून बनविलेल्या संकरित नॅनो कणांचा वापर करून कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन विकसित करत आहे. कोण? IISc. कोणाच्या माध्यमातून? सोने आणि तांब्याच्या सल्फाइड पासून बनवलेला असणारा संकरित नॅनो कणांचा वापर करून कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत का? तर यस, विधान बरोबर आहे. IISc चा मुद्दा लक्षात ठेवायचा आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची असणारी भूमिका या ठिकाणी तयार केली जात आहे ते लक्षात घ्यायचं. आणि हे नॅनो पार्टिकल्स उष्णतेचा वापर करून कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकतात आणि त्यांचा वापर ध्वनी लहरींचा वापर करून कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. म्हणजे या नॅनो पार्टिकलचा वापर हा ऍज अ साऊंड वेव्हच्या माध्यमातून हे वेव्स पाठवले जातील आणि त्याच्यातून ते शोधले जातील आणि शोधल्यानंतर ते पेशी नष्ट सुद्धा करण्यासाठी या नॅनो पार्टिकलचा वापर केला जाणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि कर्करोग संशोधनातील हे एक महत्वपूर्ण प्रगती आहे आणि हे कर्करोगाच्या रुग्णासाठी एक नवीन संभाव्य उपचार पर्याय देतो का? तर यस, संभाव्य आहे. भविष्यामध्ये याच्यावरची असणारी क्लॅरिटी अजून जास्त मिळून जाईल. पण या संदर्भातला असणारा इनिशिएटिव्ह घेतोय कोण? IISc बँगलोर घेतोय. तर तो इथं लक्षात ठेवायचा. सर्व विधाने इथं बरोबर आहेत क्वेश्चन नंबर 5च्या अनुषंगाने. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6चा उल्लेख करूया आपण. बघा काय क्वेश्चन नंबर 6चा संदर्भ. टाइम मॅगझिनच्या द वर्ल्ड्स बेस्ट कंपनीज ऑफ 2023 कुठलं मॅगझिन आहे? बऱ्याच वेळा टाइम मॅगझिन बीबीसीच्या माध्यमातून रिलीज होणारे अवॉर्ड्स त्याच्यावरती प्रश्न असतात किंवा पर्सन ऑफ द इयर, प्लेयर ऑफ द इयर असे क्वेश्चन्स असतात. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. टाइम मॅगझिनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर दी वर्ल्ड्स बेस्ट कंपनीज ऑफ 2023 या यादीत टॉप 100 रँकिंग मध्ये स्थान मिळवणारी इन्फोसिस ही एकमेव भारतीय कंपनी आहे ज्यानं 88.38च्या प्रभावी एकूण स्कोरसह कितव्या नंबरवर? 64व्या क्रमांकावर दावा केलेला आहे का? तर यस, लक्षात घ्यायचं 100 टॉप कंपन्यांच्या रँकिंग मध्ये एक मात्र इंडियन कंपनीचा उल्लेख येतो, इन्फोसिस. आणि द वर्ल्ड्स बेस्ट कंपनीज ऑफ 2023 मध्ये तो 64th रँक वरती आहे. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि पुढे उल्लेख केला तर NR नारायण मूर्तीसह 4 अभियंत्यांनी 1991 मध्ये स्थापन केलेली इन्फोसिस ही महसुलाच्या बाबतीत भारतातील दुसरी सर्वात मोठी
IT कंपनी बनलेली आहे. याचा रेफरन्स जर बघितला आपण त्या ठिकाणी तर आपल्या लक्षात घ्यायचं आहे TCSच्या नंतरच्या असणाऱ्या भूमिकेमध्ये ही नावं दिसतातच आपल्याला. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याची सुरुवात 1989 मध्ये झाली होती, 1891च्या कालखंडामध्ये नाहीये. आणि हा 1989 मध्ये या असणाऱ्या भूमिकेला रजिस्टर्ड केलं होतं. पण मुळात याची मूळ सुरुवात झाली होती 1981च्या कालखंडामध्ये. म्हणून लक्षात घ्यायचं, एक फक्त इयर मी त्याच्यामध्ये मिस आउट केलं, त्यामुळे विधान 2 चुकीचे. पण लक्षात घ्यायचं, नारायण मूर्तीसह ही 4 अभियंत्यांनी तयार केलेली कंपनी ही महसुलाच्या बाबतीत भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी आहे, हेही लक्षात ठेवा. आणि टाइम्सने कोणाला या ठिकाणी स्टॅटिस्टाच्या सहकार्याने ही प्रतिष्ठित यादी संकलित करण्यासाठी जगभरातील 750 कंपन्यांचे सर्वसमावेशक मूल्यमापन केलेले आहे. म्हणजे टाइम्स कोणासोबत कोलॅबोरेशन करतोय, इथं स्टॅटिस्टा यांच्या असणाऱ्या सोबत कोलॅबोरेशन करतोय आणि 750 कंपन्यांचं ऑडिट करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा असणारा द वर्ल्ड्स बेस्ट कंपनीज ऑफ 2023 चा रिपोर्ट येताना दिसतोय. फक्त एवढं जर लक्षात ठेवलं ना, द वर्ल्ड्स बेस्ट कंपनीज ऑफ 2023 कोण रिलीज करतोय? टाइम मॅगझिन. बऱ्याच वेळा असेच प्रश्न आयोग विचारताना दिसतोय. मग इन्फोसिसचं नाव लक्षात घ्या आणि तो 64व्या क्रमांकावरती आहे टॉप 100 मध्ये, हे लक्षात घ्यायचं. मग उत्तर असेल केवळ 2 वगळता सर्व विधानं या ठिकाणी बरोबर असणार आहेत, हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे, चला मग काय बघा, प्रश्न क्रमांक 7 काय विधानांचा विचार करायचा आहे. वित्त मंत्रालयाने 15 सप्टेंबर 2023 रोजी स्वच्छता पखवाडा 2023 हा उपक्रम सुरू केलेला आहे. काय लक्षात घ्यायचं, कुठला संदर्भ आहे? स्वच्छता पखवाडा. स्वच्छता पखवाडाचा उल्लेख केला तर तो 15 सप्टेंबर पासून सुरू झालाय, 2023 पासूनच सुरू केलाय. पण तो वित्त मंत्रालय नाहीये, तर तो मिनिस्ट्री ऑफ रेल्वे आहे, हे लक्षात घ्यायचं. कुणी सुरू केलेला आहे? तो मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजनं, रेल्वे मंत्रालयानं सुरू केलेला आहे, वित्त मंत्रालय नाही. म्हणून विधान 1 चुकीचं आहे. पण लक्षात घ्यायचं, स्वच्छता पखवाडाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. 15 दिवसांचा असणार इनिशिएटिव्ह लॉन्च केला 15 सप्टेंबर पासून आणि याच सप्टेंबर अंतर्गत आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा पोषण आठवडा सुद्धा बघतो. कोणता? पोषण आठवडा. 1 ते 7 सप्टेंबरचा असणार उल्लेख, पण पोषण पखवाडाचा उल्लेख केला तर तो आपण बघतो तर कोणत्या कालखंडामध्ये, तर तो मार्च मध्ये आपल्याला येताना दिसतो. हा रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. 9 ते 23 मार्चचा असणारा संदर्भ याच्यामध्ये ऍक्टिव्हली आपण बघितला होता, तो इथं लक्षात ठेवायचा. आणि या उपक्रमाचा उद्देश आता खाली तेच आहे बघा, रेल्वे नेटवर्क मध्ये स्वच्छता आणि पर्यावरण जागरूकता वाढवणं आहे का? हो, कारण नोडल एजन्सी कोण आहे? नोडल मिनिस्ट्री कोण आहे? मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज आहे, म्हणून तो मुद्दा त्यांचाच आहे. बरोबर आहे. मग 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता पखवाडा 2023 साजरा केला जातोय का? तर यस, 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान हा आपल्याला या ठिकाणी कोणता स्वच्छता पखवाडा इथं सेलिब्रेट होताना दिसतोय. म्हणून लक्षात घ्यायचं, 1 वगळता सर्व विधाने इथं बरोबर असतील. क्वेश्चन 7चा मुद्दा पोषण पखवाडाशी संबंधित असणारे मुद्दे याच्यामध्ये येत आहेत, ते इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, आता थोडंसं नीट ऐका, कोणाचा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय पहा. मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारी एरिका रॉबिन ही दुसरी पाकिस्तानी महिला ठरलेली आहे. लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा आपण या संदर्भामध्ये उल्लेख करतो आणि आपल्या देशाच्या जवळच्या देशांमध्ये अशी एखादी महत्वपूर्ण कामगिरी घडताना बघतो ना, त्याच्याशी संबंधित आयोग क्वेश्चन करताना दिसतो. काय लक्षात घ्यायचं, मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारी, नाव लक्षात घ्यायचं कोण? एरिका रॉबिन. ही दुसरी नाही तर ही पाकिस्तानातली पहिलीच महिला आहे. त्यामुळे पहिला इव्हेंट, पहिली महिला अनुषंगाने चर्चेमध्ये कंटेंट असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं, याच्याशी संबंधित क्वेश्चन केला जाईल. पाकिस्तानी महिलेचा उल्लेख याच्यामध्ये येतो, तरी लक्षात ठेवायचं विधान 1 चुकीचं आहे. पहिली महिला आहे, लक्षात ठेवायचं. कोणाचं नाव आहे? एरिका रॉबिन. पुढं, कराचीत जन्मलेल्या एरिका रॉबिनने 2023च्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत 72 आवृत्त्यांमध्ये दुसरी पाकिस्तानी महिला बनून इतिहास रचला का? परत तोच आहे,
दुसऱ्या तर नाहीच आहे, त्या कोण आहेत तर पहिली पाकिस्तानी महिला आहेत आणि त्यांचा असणारा जन्माचा उल्लेख कराची, लक्षात ठेवा. 2023च्या मिस युनिव्हर्स सौंदर्य प्रसाधेमध्ये कितव्या आवृत्ती आहे या ठिकाणी 72nd 72व्या क्रमांकाचे एडिशन आहे. त्या अनुषंगाने फक्त दुसरी दिले म्हणून हे पण चुकीचं असेल. पुढे सप्टेंबर 2023 मध्ये तिला मिस युनिव्हर्स पाकिस्तानचा ताज मिळाला होता का तर यस, पाकिस्तानच्या अनुषंगाने त्यांना मिस युनिव्हर्स पाकिस्तान हा ताज मिळाला होता. म्हणून फक्त विधान 3 बरोबर असेल हे इथं लक्षात ठेवायचं. वरच्या दोन्ही लिस्ट मध्ये एरिका रॉबिन या पहिल्या पाकिस्तानी महिला ठरलेल्या आहेत मिस युनिव्हर्स सौंदर्य प्रसाधनाच्या असणाऱ्या या स्पर्धेमध्ये. त्यांच्या नावाचा उल्लेख दिसतोय आपल्याला, हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. विधानांचा विचार करायचा आहे आणि विधानं काय आहेत बघा याच्यामध्ये. अमेरिकेने अधिकृतपणे रशियाच्या असणाऱ्या वॅगनर ग्रुपला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे. आता याला कुणी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय हे पण तितकंच महत्वाचं आहे. कोणाच्या ग्रुपचा उल्लेख केला जातो या ठिकाणी, रशियाच्या असणाऱ्या वॅगनर ग्रुपचा उल्लेख येतोय. तर ह्या वॅगनर ग्रुपचा उल्लेख केला तर अमेरिका नाहीये, हे कुणी केलेलं आहे तर ते युकेनं केलेलं आहे. युएसएनं नाही केलं, युकेनं त्याला अनाऊन्स केलेलं आहे. तर काय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल ही एक दुसरं विधान तेच आहे बा. वॅगनर ग्रुप ही एक खाजगी लष्करी कंपनी आहे जी युक्रेन, सिरिया आणि इतर देशांमध्ये मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित आहे. बऱ्याच वेळा वेगवेगळे देश यांना हायर करतात युद्ध लढण्यासाठी. त्यातला एक देशाचा उल्लेख तर आपण ऑब्व्हियसली बघतो, तो म्हणजे रशियाच वारंवार या असणाऱ्या ग्रुपला वापरताना बघतो आपण. तर त्यामुळे लक्षात घ्यायचं विधान 2 बरोबर आहे. वॅगनर ग्रुपला दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त करण्याच्या युएसए सरकारच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की युएसए नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारे या गटाचे समर्थन करणे बेकायदेशीर असेल. यामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करणे, सदस्यांची नियुक्ती करणे किंवा गटासाठी प्रशिक्षण देणे समाविष्ट असणार आहे. इथं लक्षात ठेवायचं संदर्भ काय येतो या ठिकाणी तर हा उल्लेख युएसएच्या सरकारच्या अनुषंगाने नाहीये. तर लक्षात घ्यायचं इथं दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त करण्याच्या युके सरकारच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की युके नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारे या गटाचे समर्थन करणं बेकायदेशीर असेल. तसेच यामध्ये आर्थिक सहाय्य प्रदान करणे, सदस्यांची नियुक्ती करणे किंवा गटासाठी प्रशिक्षण देणे हे सुद्धा समाविष्ट असेल. त्या अनुषंगाने या गोष्टी करता येणार नाहीत. फक्त युएसएचा उल्लेख या ठिकाणी येतोय म्हणून विधान 3 सुद्धा चुकीचं आहे. तर फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं की इथं बघा हे ऑप्शन चेंज करा, फक्त विधान 2 बरोबर आहे. ओके, लक्षात काय घ्यायचं, फक्त विधान 2 बरोबर आहे. कारण वरचा आणि तिसरा असणारा उल्लेख अमेरिकेच्या बाबतीमध्ये वापरण्यात आलेला आहे. तिथं अमेरिकेचा संदर्भ नाहीये, तिथं युकेचा उल्लेख करायचा आहे. तो रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे, चला क्वेश्चन 10 चा उल्लेख करूया. काय बघा क्वेश्चन 10, ग्लोबल एनर्जी थिंक टँक एम्बर. लक्षात ठेवायचं क्वेश्चन बऱ्याच वेळा संस्थांशी संबंधित असतात म्हणून कोणाचं ग्लोबल एनर्जी थिंक टँक एम्बरच्या अहवालानुसार भारताने 2023च्या पहिल्या 6 महिन्यात चीनकडून सौर आयातीत 76% कपात केलेली आहे. लक्षात ठेवायचं आपण आत्मनिर्भर भारताच्या अनुषंगाने जे इनिशिएटिव्ह मागच्या 2-3 वर्षामध्ये घेतोय त्यातला असणारा बेस्ट इम्पॅक्ट कोणता असेल तर हा असेल सौर आयातीचा संदर्भ. आपण इम्पोर्ट काय करतोय, कमी करतोय आणि किती टक्के तर 76% कमी केलेला आहे का तर यस. कोणानुसार तर या ठिकाणी ग्लोबल एनर्जी थिंक टँक एम्बरच्या रिपोर्ट नुसारचा मुद्दा याच्यामध्ये असेल. आयात कमी करण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताने एप्रिल 2022 पासून सौर मॉड्यूल्सवर 40% आणि सौर सेलवर 25% सीमा शुल्क आकारण्यास सुरुवात केलेली आहे का तर यस. म्हणजे आपल्या भारताला काय करायचंय, एक प्रकारे आयात आपण कमी केलं पाहिजे. त्यामुळे टॅक्सेशन वाढवलं तर आयात आपण कमी करू आणि मुळात आपल्या भारतामध्ये या गोष्टी निर्माण करू शकतो, त्याला प्रमोट केलं जाईल, इनोव्हेशन्स त्याच्यामध्ये येतील, स्टार्टअपची संख्या वाढू शकते म्हणून टॅक्स वाढवलाय. कशावरती लक्षात ठेवायचं 2022च्या एप्रिल पासून हा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. सौर मॉड्यूलवरती 40% आणि सौर सेलवरती 25% या ठिकाणी सीमा शुल्क आकारण्यात येतोय का
तर यस लक्षात घ्यायचं, दोन्ही विधानं बरोबर आहेत हे लक्षात घ्यायचं. एम्बरचा रिपोर्ट, सौर आयातीचा कडा आपण उल्लेख केला तर चायनापासून आपण 76% कपात करताना दिसतोय. हे रेफरन्स इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. पुढं क्वेश्चन नंबर 11 काय बघा. दिल्ली सरकारने, आता हा खूप महत्वपूर्ण डिसिजन आहे, दिवाळीच्या अनुषंगाने डिसिजनचा संदर्भ चर्चेमध्ये होता, खूप काही क्रिटिसिझम या मुद्द्यावर झालेला आहे, म्हणून हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं असेल. दिल्ली सरकारने 28 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दिवाळी आणि इतर सणांमध्ये हिरव्या फटाक्यांसह लक्षात घ्यायचं ग्रीन क्रॅकरचाही उल्लेख याच्यामध्ये येतोय, सर्व प्रकारच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली का? 28 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरचा उल्लेख केला तर यस लक्षात घ्यायचं. आणि कोणत्या अधिनियमाच्या अंतर्गत? वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 1981च्या कलम 31A आणि वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रक केंद्रशासित प्रदेश नियमांच्या 1983च्या नियम 20A त्यातला उपकलम 6 अंतर्गत ही बंदी घालण्यात आली का? तर हो. हे मी थोडंसं एन्व्हायरमेंटच्या अँगलनं अधिनियम आणि त्यातले कलम उपकलम पण घेतले, तेवढ्या डेप्थ मध्ये जात नाही कधी आयोग, गेलाच तर उत्तर देता येईल आपल्याला एन्व्हायरमेंटच्या अंतर्गत. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा, दोन्हीही विधानं बरोबर आहेत. फायर क्रॅकरच्या अनुषंगाने ग्रीन फायर क्रॅकरचाही उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे, दोन्ही विधानं योग्य असतील. दिल्ली सरकारचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढं उल्लेख बघा. खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधान निवडायचं आपल्याला. इतर मागासवर्गीयांसाठी उल्लेख कोणाचा येतोय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 27% जागा राखीव ठेवणारे विधेयक महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलं आहे का? कोणाचा उल्लेख येतोय? इतर मागासवर्गीयांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 27% जागा राखीव ठेवणारे विधेयक महाराष्ट्र सरकारचा याच्यामध्ये उल्लेख येतोय का? तर याच्या अंतर्गत लक्षात ठेवायचं, हे मध्य प्रदेशच्या अंतर्गत मंजूर झालेला होता मूळ मुद्दा, महाराष्ट्रामध्ये आपल्याला मंजूर होताना दिसत नाहीये हे लक्षात घ्यायचं. आणि हे विधेयक 18 सप्टेंबर 2023 रोजी मंजूर करण्यात आले आणि ते लगेच लागू होईल का? तर यस, हे मंजूर होताना दिसतोय आपल्याला. तोचा संदर्भ बघितला तर लक्षात ठेवायचं कोणता उल्लेख, तर फक्त 2 बरोबर आहे. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये याचा उल्लेख मंजूर होताना दिसत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये वाद आहेत. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत 27% रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्यांचा एक्झॅक्टली आकडा सुपूर्द करायला सांगितलेला आहे न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत, आणि मगच तिथं अंतर्गत इलेक्शन्स होतील. हाही मुद्दा खूप गाजलेला आहे कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा, त्या अनुषंगाने हे पार्ट आपल्याला चर्चेमध्ये आणायचे आहे. नंतर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस बद्दल चर्चेमध्ये वारंवार मुद्दे असतात, आयोग याच्यावरती प्रश्न करतच असतो, तो एक अँगल याच्यामध्ये घेऊन लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, मग आता नीट आहे का, काय रेफरन्स येतोय? कोळसा मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जेम पोर्टलवर सर्वोच्च खरेदीदार म्हणून आघाडी घेतली आहे. म्हणजे जेम मध्ये सर्वाधिक जास्त कोण विक्री करतोय तर कोळसा मंत्रालय करतोय असं सांगितलंय. 20 सप्टेंबर 2023 पर्यंत कोळसा मंत्रालयाने किती, तर सगळ्यात महत्वाचा रक्कमचं बघितलं आपण या ठिकाणी तर 23,798 कोटी रुपयाच्या वस्तू आणि सेवांची खरेदी केली आहे. आणि जेमद्वारे ज्या आर्थिक वर्ष 2023-24च्या 21,325 कोटी वार्षिक उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. वार्षिक उद्दिष्ट किती होतं जेमचं? 21,325 कोटीचं. टार्गेट किती अचीव केलं आपण ऑलरेडी? तर 21,000 क्रॉस करून आपण 23,798 कोटी अचीव केलं का? तर यस. कोण आहे मग जेम वरती सर्वाधिक जास्त बिझनेस आणणारं मिनिस्ट्री? तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं मिनिस्ट्री ऑफ कोल लक्षात ठेवायचं, कोळसा मंत्रालयाचा उल्लेख येतोय. आणि हा ऑगस्ट 2015 मध्ये लॉन्च करण्यात आला होता का जेमचा उल्लेख केला? तर हा 2016ला लॉन्च करण्यात आला होता, 15ला नाही. लॉन्च करण्यात आलेलं जेम पूर्वीच्या निविदा प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन स्वीकारून सरकारी खरेदीमध्ये अखंडता आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती का? यस, त्याचा तर मूळ मुद्दा होताच, अखंडता आणि पारदर्शकता आणायचे, पण 15 नाहीये, 16 पासून आहे, म्हणून विधान चुकीचं आहे. बाकीचे मुद्दे बरोबर आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे उत्तर काय असेल? फक्त एक बरोबर. जी या ठिकाणी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरती जे मूर्ती सर्वाधिक जास्त बिझनेस आणतोय कोणता? तर मिनिस्ट्री ऑफ कोल आणतोय, तो इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा संदर्भ याच्यामध्ये विचारात घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, आता पुढचा उल्लेख याच्यामध्ये येऊ. कोणता येतोय बघा इथं, क्वेश्चन नंबर
14चा संदर्भ याच्यामध्ये आणूया. बघा, लैंगिक वेतनातील तफावत बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन साजरा केला जातो. लिंगाचा विचार न करता समान कामासाठी समान वेतनाची मागणी करण्याचा हा दिवस आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत बघितलं आपण कलम 39 स्मॉल डी मध्ये स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन दिलं पाहिजे ही तरतूद तर आपण बघतोच, आणि त्यानुसार कायदाही तयार केला आपल्या संसदेनं 1976 ला स्त्री पुरुष समान काम समान वेतन कायद्याचा उल्लेख, त्या अनुषंगाने समान वेतन दिलं जातं. जागतिक व्यवस्थेमध्ये पाहिलं तर तो 18 सप्टेंबरला साजरा केला जातो. पण त्याची सुरुवात कधी झाली? 2023 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी 18 सप्टेंबर रोजी पहिला आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन साजरा केला, तेव्हा वेतन समानतेच्या जागतिक लढ्यात एक निर्णायक क्षण म्हणून या प्रयत्नात सामील झाले. तर हा 2023 ची सुरुवात नाहीये, ही 2020 पासून सुरुवात आहे, म्हणून विधान 2 चुकीचं आहे. पुढं 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय समान वेतन दिनाची थीम कोणते? थीम पण विचारतात, लक्षात ठेवायचे कोणता? समानता, विविधता, समावेश या थीमच्या अंतर्गत आहे का? तर यस, विधान 3 बरोबर आहे. म्हणजे काय असेल या ठिकाणी? 2 वगळता सर्व विधाने बरोबर आहेत. हा संदर्भ येतोय. 14चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित असणारे लैंगिक वेतनातील असणारा, ज्याला आपण त्या ठिकाणी जेंडर इनइक्वालिटीचा रेफरन्स घेतो, तर तो संदर्भ लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. त्याला तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? ग्लोबल जेंडर इक्वालिटी इंडेक्स हा जो प्रसारित होतो का, त्या प्रसारामध्ये भारताची रँक खूप कमी होत चालली होती. म्हणून आपण आपल्या भारताचा असणारा इकॉनॉमिकल सर्वे जो आहे का, त्या सर्वेचा रंग पिंक केला होता, कारण आपल्याला दाखवायचं होतं जगाला की आम्ही वुमन एम्पॉवरमेंटला प्रमोट करतोय. तर तुम्ही मला सांगणार आहात कोणत्या वर्षीचा असणारा आपल्या भारताचा इकॉनॉमिकल सर्वे हा पिंक कलर मध्ये रिलीज केला होता? याच्यावरती प्रश्न युपीएससी रिपीट विचारला आहे ना, आपल्याही परीक्षामध्ये याच्या येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 15चा उल्लेख केला तर काय येतोय? क्वेश्चन नंबर 15 बघा या ठिकाणी. इथं येतोय फॅशन डिझायनर, नाव लक्षात घ्या, राहुल मिश्रा यांना फ्रान्सच्या कुठलं या ठिकाणी चेव्हॅलियर डे अल ऑर्डे ड्रेस आर्ट्स इट डेस लेटर्स म्हणजे नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लक्षात घ्यायचं, भारतीय व्यक्तीचा उल्लेख केला तर तो तितकाच पद्धतीने महत्वपूर्ण ठरतो. मग कोणाचा नावाचा उल्लेख येतोय? फॅशन डिझायनर राहुल मिश्रा यांचा उल्लेख येतोय आणि त्यांना फ्रान्सचा पुरस्कार सन्मानित केला जातोय, नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनन यांच्या हस्ते मिश्रा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे का? बरोबर आहे. आणि फॅशन डिझायनर राहुल मिश्रा यांचा उल्लेख केला तर त्यांनाही पुरस्कार दिलाय का? यस, दिलाय. 2023 मध्ये त्यांना फ्रान्स मधील फॅशन मधील विशेष कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, जो त्याच्या असणाऱ्या अपवादात्मक प्रतिभा आणि समर्पणाचा दाखला देताना दिसतो का? तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला, तो 23 ला नाही, तर तो राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला 2019 ला. म्हणून फक्त क वगळता सर्व विधाने बरोबर असतील. 1 आणि 2 हे विधान बरोबर असणारे लक्षात ठेवायचं. राहुल मिश्रा यांच्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय फॅशन डिझायनरच्या अनुषंगाने, आणि फ्रान्सचा असणारा हा पुरस्कार याच्यामध्ये येतोय, तो इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन 16चा उल्लेख याच्यामध्ये करूया. काय बघा क्वेश्चन 16, खाली विधाने विचारत घ्या, योग्य विधान निवडा. वाराणसी उत्तर प्रदेश, परत एकदा महत्वपूर्ण असणारा कालखंड बघा. 10 ते 19 सप्टेंबर या कालावधीत पहिला दिव्यांगजनाचा महाकुंभ आयोजित करण्यात आला का? तर यस, लक्षात घ्यायचं, दिव्यांगांसाठीचा असणारा पहिला महाकुंभ भारतातला यूपी वाराणसीमध्ये 10 ते 19 सप्टेंबर 2023 चा. कारण याच 2023 मध्ये याच वाराणसीला आपण बघतो तो म्हणजेच काय या ठिकाणी SCO शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा अंतर्गत पाहिलं तर याला सांस्कृतिक राजधानीचं असणारं ठिकाण या ठिकाणी म्हणण्यात आलं. सांस्कृतिक कॅपिटलचा रेफरन्स घेतो आपण याच वाराणसीचा, तर तिथंच असणारा हा इव्हेंट ऑर्गनाइज करण्यात आलेला होता. लक्षात घ्यायचं,
या कार्यक्रमाचं आयोजन अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभाग, दिव्यांगजन, भारत सरकार आणि राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ यांनी केले का? यस, हे तिघं आयोजन करण्यामध्ये सहभागी होत आहेत. कोण? अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचा उल्लेख येतोय भारत सरकारचा, आणि राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळाचा असणारा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये येतोय. हे लक्षात ठेवायचं. आणि दिव्यांगजनांचा महाकुंभ हा एक अनोखा कार्यक्रम होता, ज्याचा उद्देश संपूर्ण भारतातील दिव्यांग व्यक्तींची विविधता उपलब्धी साजरी करण्याचा आहे. आणि या फिजिकली असणाऱ्या विकस सेक्शनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर इथं हक्काबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांचा समाजात समावेश करण्यास प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता का? तर यस, हे सगळे मुद्दे योग्य आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं 10 ते 19 सप्टेंबरच्या अनुषंगाने या असणाऱ्या इव्हेंटचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. वाराणसी, उत्तर प्रदेश 10 ते 19 सप्टेंबर अंतर्गत हा असणारा महाकुंभ आपल्याला कंप्लीट होताना दिसतोय. ते इथं लक्षात ठेवूया आपण. ठीक आहे. पुढे बघा, इंडियन ऑइलचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. इंडियन ऑइलने भारतातील पहिल्या मोटोजीपी भारत या शर्यतीचं शीर्षक प्रायोजक आहेत. काय लक्षात घ्यायचं? पहिल्या इंडियन मोटोजीपीचं असणार मोटोजीपी भारत या असणाऱ्या इव्हेंटचं असणार ते कोण आहेत त्या ठिकाणी? तर टायटल स्पॉन्सरशिप करतायत ते कोण? इंडियन ऑइल करतोय का? तर यस, इंडियन ऑइल करतोय. आणि ही शर्यत जी आहे का ती कुठं? 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत ग्रेटर नोएडा येथील असणाऱ्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किट या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. कुठं लक्षात घ्यायचं? ग्रेटर नोएडा या ठिकाणी बुद्ध इंटरनॅशनल सर्किट मध्ये 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान कुठला? मोटोजीपी भारत या इव्हेंटच्या अनुषंगाने टायटल स्पॉन्सरशिपचा उल्लेख केला. तर इंडियन ऑइल नाव लक्षात ठेवायचं. दोन्ही विधानं बरोबर आहेत क्वेश्चन नंबर 17च्या अँगलनं. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 18चा उल्लेख या ठिकाणी करूया आपण. काय क्वेश्चन नंबर 18 संदर्भ येतोय बघा याच्यामध्ये. लक्षात घ्या. आता इथं थोडंसं युपीएससीचं, आणि आपल्या एमपीएससीला युपीएससी खूप आवडतो का? युपीएससीचे अध्यक्ष बदलले, सदस्य नवीन ऍड झाले तर याच्यावरती प्रश्न असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं. जसं वित्त आयोगावरती प्रश्न असतो तसा युपीएससी वरती प्रश्न असतो. डॉक्टर मनोज सोनी हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आहेत, ज्यांनी 5 एप्रिल 2022 रोजी स्वतःची भूमिका स्वीकारली का? तर यस, कोणाचे उल्लेख करतोय आपण? डॉक्टर मनोज सोनी हे युपीएससीच्या अध्यक्ष पदावरती आहेत का? तर हो. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात का? तर यस. भारताचे संविधान विशेषतः भाग 14 मधील कलम 315 ते 323 युपीएससीच्या कामकाजाच्या तरतुदींची रूपरेषा देतं. तिला भरीव स्वायत्तता आणि स्वातंत्र्य देतो का? हो. उल्लेख तर तोच आहे 14, आणि त्याच 14 मध्ये 14A हा नवीन भाग ऍड झाला. हा भाग ऍड झाला कितव्या घटना दुरुस्तीनं? 42व्या घटना दुरुस्तीनं. आणि या ठिकाणी कोणता? तर 323 कॅपिटल A कॅपिटल B हे 2 आर्टिकल ऍड केले, आणि ते होते कोणासाठी? तर ते होते ट्रायब्युनल्ससाठी. हे प्राधिकरणाच्या अनुषंगाने ते पण लक्षात ठेवा. आणि युपीएससी मध्ये अध्यक्षांसह 15 सदस्य असतात. प्रत्येक सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाच्या 65व्या वर्षापर्यंत असतो का? लक्षात घ्यायचं. सदस्यांची संख्या 15 नसते, ही संख्या वेरी असते, म्हणजे एक फिक्स नसते. 9 ते 11 असू शकतात. तर ती संख्यांचा उल्लेख बघितला तर विधान 4 चुकीचं आहे, बाकीचे विधान 3 बरोबर आहेत. म्हणजेच काय? फक्त 4 वगळता सर्व विधाने बरोबर असतील ते लक्षात घेणं गरजेचं असणारे. युपीएससीच्या अनुषंगाने हा क्वेश्चन केला गेलाय, तर तो संदर्भ इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. तो मुद्दा इथं बघायचा. ठीक आहे. चला, क्वेश्चन 19चा उल्लेख करूया. मेजर डॉक्टर पायल छाबरा लक्षातच ठेवायचं, अतिशय महत्वपूर्ण नाव आहे. पहिली महिला सर्जनच्या अनुषंगाने नावाचा उल्लेख केला जातोय. मेजर डॉक्टर पायल छाबरा या भारतीय लष्कराच्या एलिट पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये सामील झालेल्या पहिल्या महिला सर्जन आहेत. कोणाचा उल्लेख करतोय? डॉक्टर पायल छाबरा यांचं. कुठं? लष्कराच्या एलिट पॅरा स्पेशल फोर्सेस अंतर्गत पहिल्या महिला सर्जन आहेत, आणि तिचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि आग्रा उत्तर प्रदेश येथून पॅरा ट्रुपर्स ट्रेनिंग स्कूल मध्ये प्रतिष्ठित मरून बॅरेट हे सुद्धा त्यांनी जिंकलं का? प्राप्त केलं का? तर यस. म्हणून लक्षात घ्यायचं दोन्ही विधानं बरोबर. अतिशय महत्वपूर्ण मुद्दा वरचा लक्षात ठेवा.
एलिट पॅरा स्पेशल फोर्स मध्ये पहिल्या महिला सर्जन म्हणून त्यांचं नाव येतंय मेजर डॉक्टर पायल छाबरा. अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, तर तो रेफरन्स इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. पुढं 17 सप्टेंबर 2023 रोजी श्रीलंकेतील असणाऱ्या कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करून आशिया कप 2023 जिंकला का? काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी? संदर्भ येतोय कुठला? बघा संदर्भ कुठला येतो या ठिकाणी? तर भारतानं पाकिस्तानचा पराभव केला का या ठिकाणी? तर श्रीलंकेचाच पराभव केलाय, तो इथं लक्षात ठेवायचा. आणि आपल्या सर्वांना माहित असेल श्रीलंकेला खूप कमी धावांमध्ये बाद केलं होतं आपण. तर तुम्ही मला सांगणार आहात ते किती धावामध्ये आपण त्यांना थांबवलं होतं या असणाऱ्या आशिया कपच्या अंतर्गत, आणि तो त्यांच्या नावावरती रेकॉर्ड झालेला असणारा धावफलक आहे, ते लक्षात माहिती पाहिजे आपल्याला. पाकिस्तानला नाही तर आपण श्रीलंकेलाच हरवलेलं आहे, त्यामुळे विधान 1 चुकीचं आहे. भारताचे हे विक्रमी 8वे आशिया चषक विजेतेपद आहे. कुलदीप यादवने प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, आणि मोहम्मद सिराजने प्लेयर ऑफ द मॅचचा किताब पटकवला का? तर यस, या दोघांचा उल्लेख करायचा. मोहम्मद सिराजच्या असणाऱ्या विकेट्समुळेच आपण श्रीलंकेला खूप कमी धावांमध्ये थोपवू शकलो, तोही उल्लेख. पण कुलदीप यादवचं लक्षात घ्यायचं, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा उल्लेख करायचा. आणि तिसरी व्यक्ती खूप महत्वाची, अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात टाइम आउट होणारा पहिला खेळाडू ठरला का? तर यस, 2 मिनिटांचा असणारा जो काही टाइमचा पिरियड होता तो क्रॉस झाला, हेल्मेट तुटल्यामुळे त्या ठिकाणी घटना घडली, आणि अशा घटनेमध्ये बळी ठरलेला पहिला खेळाडू कोणता असेल? अँजेलो मॅथ्यूजचा असेल. तर 2 आणि 3 दोन्ही विधानं बरोबर आहेत. लक्षात घ्यायचं, एक वगळता सर्व विधाने बरोबर असतील. एशिया कपचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, म्हणून ऑप्शन नंबर 3चा रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. क्वेश्चन नंबर 20 चा संदर्भ. क्वेश्चन नंबर 21 बघा. खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान निवडा. भारतीय तटरक्षक दलाने 18 सप्टेंबर 2023 रोजी पश्चिम किनारपट्टीवर ऑपरेशन सजग नावाची व्यापक कवायत केलेली, एक्झरसाइज केली तटरक्षक दलानं 18 सप्टेंबरला. कुठं? पश्चिम किनारपट्टीवर. नाव काय? ऑपरेशन सजग. लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? बरोबर आहे. ही कवायत किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी एक महत्वाची घटना आहे, ज्यामध्ये सर्व भागधारकांचा समावेश आहे आणि किनारी सुरक्षा उपायांचे पुनरुत्थान आणि सुधारणा करण्यात मदत करणे, विशेषतः समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांमध्ये जागरूकता वाढवणे याचं मुख्य उद्दिष्ट आहे का? तर यस, लक्षात घ्यायचं. दोन्ही विधानं बरोबर आहेत. कोणता? ऑपरेशन सजग, इंडियन कोस्ट गार्डच्याच माध्यमातून असणार इव्हेंट, पण याच्यावरती कंट्रोलेशन इंडियन नेव्हीचं असतं, हे पण इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 22 चा उल्लेख करूया. काय पहा, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर उडान भवनचं उद्घाटन केले आणि पायलट ई वॉलेट सुविधा सुद्धा सुरू केलेली आहे. कोणता? पायलट ई वॉलेट सुविधा सुरू केली का? यस. आणि दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर उडान भवन त्या ठिकाणी आणले का? तर हो. आणि आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि वापरकर्त्यांच्या सोयी वाढवण्यासाठी डिझाईन केलेले ई वॉलेट भारत कोश पोर्टलच्या वापरासाठी महत्वपूर्ण ठरेल. हे सरकारी आर्थिक व्यवहारांसाठी एक स्टॉप व्यासपीठ आहे का? वन स्टॉप सोल्युशन आहे का? तर यस आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं, दोन्ही विधानं बरोबर आहे. उडान भवनचा असणारा उल्लेख लक्षात ठेवायचा. आणि कोणता? पायलट ई वॉलेट सुद्धा इथं सुरू केलेलं आहे. कुणी सुरू केलंय? ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केलं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या नावाच्या अनुषंगाने हा पार्ट येतोय, हे इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. हा मुद्दा इथं बघूया आपण. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 23 चा रेफरन्स याच्यामध्ये बघूया. काय पहा, कर्नाटकातील बेलूर, हळेबीड आणि सोमनंतपुरा येथील प्रसिद्ध होयसाला मंदिरे, ज्यांना होयसाळ मंदिर म्हणून ओळखले जाते, त्यांना भारताच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 43वा स्थान म्हणून समाविष्ट केलं का? 43 नाहीये, ते 42वा स्थान आहे. कोणता? होयसाला मंदिराचा उल्लेख लक्षात घेऊया आपण. म्हणून विधान एक चुकीचं आहे. होयसाळ मंदिरे मूलभूत द्रविडियन आकृती विज्ञान राखतात. हे मध्य भारतात प्रचलित भूमिजा शैली, उत्तर आणि पश्चिम भारतातील नागर परंपरा आणि कल्याणी चालुक्यांनी पसंत केलेल्या कर्नाटक द्रविडी पद्धतीचा महत्वपूर्ण त्या ठिकाणी
प्रभाव प्रदर्शित करतात का? तर यस, होयसाळ मंदिरांचा उल्लेख या ठिकाणी कर्नाटकाच्या असणाऱ्या मुळात द्रविडी पद्धतींचा असणारा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला आता सध्याला हेरिटेज साईटच्या अनुषंगाने आपण रिकॉग्नाइज करतोय. भारताच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये आपल्याला हा 42nd नंबरचा लिस्ट दिसतो. म्हणून लक्षात घ्यायचं, फक्त विधान 2 बरोबरीचा उल्लेख याच्यामध्ये दिसतो. ओके, आणि तुम्ही मला सांगू शकता की आपल्या भारतामध्ये फक्त मिक्स्ड एकच असणारं वारसा स्थळ आहे, त्याचं नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहात. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 24चा उल्लेख याच्यामध्ये करूया. काय बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंती निमित्त, लक्षात घ्यायचं, विश्वकर्मा जयंती निमित्त अनावरण केलेल्या पीएम विश्वकर्मा या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? विश्वकर्माचा उल्लेख केला तर, आणि तुम्हाला जर मायथॉलॉजिकल कंटेंट माहिती असतील भारतीय व्यवस्थेअंतर्गत, तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता की तुम्हाला सर्वांना माहित असेल इंद्रप्रस्थ हे जे ठिकाण तयार केलेलं आहे महाभारताच्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्याला या असणाऱ्या विश्वकर्माच्याच नावाचा उल्लेख दिसतो. तर त्या असणाऱ्या जयंतीनिमित्त पीएम विश्वकर्मा योजनाचा उल्लेख केला, तर तो कशासाठी केलाय? कुशल व्यक्तींद्वारे प्रदान केलेल्या उत्पादनांची आणि सेवांची प्रवेश योग्यता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी या असणाऱ्या इव्हेंटला, या असणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेला सुरुवात केलेला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट तेच असेल, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं असेल. आणि क्वेश्चन नंबर 25 शेवटचा क्वेश्चन बघूया. भारतीय नेमबाज, लक्षात घ्यायचं, इला वेनिल वालारिव्हने ब्राझील मधील रिओ दी जेनेरो येथे ISSF विश्वचषक 2023 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं का? तर यस, खूप महत्वपूर्ण नाव आहे, लक्षात घ्यायचं. भारतीय नेमबाज इलावेनिल वालारिवन यांच्या नावाचा उल्लेख येतोय. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल घेतलंय. वालारिवनने अंतिम फेरीत 252.2 गुण नोंदवून फ्रान्सच्या कोणाला, ओशन मुलर यांचा पराभव केला आणि चीनच्या असणाऱ्या जियाल झांगने अंतिम फेरीमध्ये पोडियम स्थान मिळवलेलं आहे. 3रा स्थानचा असणारा उल्लेख दिसतो. आणि वालारिवनचं सुवर्ण पदक हे तिचं 2रं वैयक्तिक या असणाऱ्या ISSF विश्वचषक पदक आहे. 24 वर्षीय नेमबाजाने 2019 मध्ये रिओ मध्ये 10 मीटर एअर रायफल मध्ये अगोदरच गोल्ड मेडल जिंकलं होतं, तर हे 2रं वैयक्तिक गोल्ड मेडल आहे. त्यामुळे या असणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. भारतीय नेमबाज कोण? इलावेनिल वालारिवन यांचा उल्लेख करायचा आणि सगळे विधानं बरोबर आहेत हे इथं लक्षात घ्यायचं. स्पोर्ट इव्हेंट मध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली असेल, त्याच्याशी संबंधित इव्हेंट त्यांचा हिस्टॉरिकल सुद्धा अँगल असेल, तर तोही आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर असे 25 क्वेश्चन्स आपण 25 टॉपिकच्या अनुषंगाने कव्हर केले. तुमच्या असणाऱ्या रिव्हिजन मध्ये हे 25 टॉपिक ऍड करा आणि या असणाऱ्या महिन्यातील करंट अफेअरचा असणारा मुद्दा जो मोस्ट ऑफ दी कंटेंटला घेऊन कव्हर होईल अशी अपेक्षा यातून आपण या ठिकाणी कंप्लीट होताना बघूया. तो संदर्भ याच्यामध्ये येईल. असेच पुढचे मुद्दे आणि पाठीमाग जेवढे झालेले असणारे सेशन्स आहेत का तेही कव्हर करा, जेणेकरून तुमचा रिव्हिजन फास्ट रॅपअप मध्ये कंप्लीट होण्याची शक्यता याच्यामध्ये असेल. ठीक आहे, थांबूया इथं मग आपण. थँक्यू.